सोलापूर महापालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ. प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचं महापौरांचं आवाहन. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाअंतर्गत आज दाराशा हॉस्पिटल इथं पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर विनायकदादा कोंडेल यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचं 2 थेंब पाजून करण्यात आला. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, RCH ऑफिसर डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल पवार, दाराशा UPHC शिवशिंपी OS मेट्रॉन संगीता गुरव, अस्मिता खडतरे, सोनाली कारंडे व दाराशा प्रसूतीगृह व UPHCचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महापौरचे विनायकदादा कोंडेल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की पोलिओ मुक्त भारताचं स्वप्न कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकांना आपल्या 5 वर्षाखालील बालकाला पल्स पोलिओ लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत. कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सोलापूर महापालिकेने शहरभर विविध लसीकरण केंद्रांनी फिरती पथकं कार्यरत केली असून नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या मुलांचं लसीकरण करून घ्यावं. आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर तसंच गरजेनुसार फिरत्या पथकांच्या माध्यमातून 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्याची व्यवस्था करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व संबंधित यंत्रणा कार्यरत असून कोणते बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं. सोलापूर महापालिकेनं सर्व पालकांना आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीचे 2 थेंब पाजून या राष्ट्रीय आरोग्य अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.